खेळपट्टीवर खेळण्यासाठी गेला होता तो. पण त्यानंतर मात्र प्रत्येक दिवस हा रविवार नसतो, प्रत्येक सण हा दिवाळी नसतो, हेच कुठेतरी पाहायला मिळालं. आणि मनमीत घुसेकर हा मात्र पहिल्याच बॉलवर बाद झालाय. दुसरा बॉल फुलंचा बॉलर ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा गॅपमध्ये आहे, बॉल थांबणार नाही. गोळीच्या वेगाने बॉल सीमा रेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन. फुलंचा बॉल होता आणि फुलंचा बॉलला फक्त दिशा देण्याचं काम विथ द प्रॉपर टायमिंग आणि जुळून आलेलं आहे. आणि या 4 धावांच्या वाढीनं धावसंख्या जाते ते म्हणजे 4 या आकड्यावर. 4 षटकांचा क्रिकेट असताना सुरुवात चांगली व्हायला हवी असाच उद्देश प्रत्येक टीम कॅप्टनचा असतो आणि त्याच मुळे योगेशने आपले हात खुले केलेत. खूप चांगला कॉपीबुक स्टाईल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले. स्ट्रोकसाठी जागा बनवलेली आहे, अपील तर त्या ठिकाणी केली गेले, पण मात्र प्ले अँड मिस. थोडीशी जागा बनवली होती, शफल होऊन रूम क्रिएट केला होता, क्रिस बॉक्सच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता स्वीपर कव्हर रिजनमध्ये, पण कनेक्शन होत नाहीये, कुठेतरी चुकामुक झाले, टायमिंग जुळलं नाहीये आणि बॉल जातोय डॉट. भावेश पहिलं षटक हाताळतोय आतापर्यंत. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलवर चौकार खर्च केला गेला, तिसरा बॉल डॉट. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय, एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला आणि एक क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑनला. तर 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या म्हणजेच इनफिल्डच्या आत. फुल टॉस बॉल आणि शफल होऊन खेळण्याचा मात्र प्रयत्न अंगलट आलाय आणि तिन्ही स्टम्प्स ओपन ठेवताना मात्र यष्टीवेदी बॉल या ठिकाणी बॉलर भावेशने हाताळला आणि दुसरा हादरा बसतोय टीम NCC नायगावला. धाव संख्या 4 असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेश गंगीकर जाताना पाहायला मिळतोय आणि 2 प्रमुख फलंदाज ज्यांच्यावर खूप जास्त विश्वास ठेवला गेला होता NCC नायगाव टीमच्या कॅप्टनकडून, ते 2 फलंदाज मनमीत आणि योगेश झटपट बाद झालेले आहेत. मान्य करतो 4 षटकांचं क्रिकेट आहे, पण 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये देखील प्रतिस्पर्धी संघाची वाट लावायची असेल तर काही काळ वाट पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी कुठेतरी जास्त घाई झाली आणि ती घाई मात्र आता अंगाशी आलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या रितेश स्ट्रायकेंडला पाहायला मिळेल. धावसंख्या 4 वर थांबली आहे. एकमेव चौकार आला आहे तो म्हणजेच बॅटर योगेशच्या बॅटमधून, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर विकेट डाऊन. योगेश बॅक टू पेव्हिलियन. रितेश गंगीकर थोडीशी चर्चा करतोय रितेश आणि राहुलची चर्चा तुम्हाला पाहायला मिळाली आणि महत्त्वाचं आहे जेव्हा 2 प्रमुख फलंदाज झटपट जेव्हा बाद होतात त्यानंतर खेळपट्टीवर कशा पद्धतीने खेळायचंय, थांबायचं की पुढे जायचं आहे, ही देखील चर्चा झाली पाहिजे आणि ती चर्चा खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळाली. भावेशने काय जबरदस्त सुरुवात केली आहे टीम परेरा नगर संघासाठी. आता डावखुरा फलंदाज रितेश बॉलर तयार, राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉटमॅनचा वापर करून बॉलला फ्लिक केला, त्या ठिकाणी पुन्हा एकदा थोडंसं जगल पाहायला मिळाला स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि त्या ठिकाणी कॅच ड्रॉप होते. अजून एक फलंदाज बाद करता येऊ शकला असता, कुठेतरी चुकीचं स्ट्रोक सिलेक्शन. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शफल होऊन खेळायचं होतं, बॉटमॅनचा वापर करून बॉलला फ्लिक केलं गेलं होतं, एलिव्हेशन मिळालं नाही या स्ट्रोकला. बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये लँड होणार होता पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचला होता, पण क्षेत्ररक्षकाकडून झाले चूक आणि आता फायदा होतो टीम NCC नायगावला. 2 गडी बाद धावसंख्या झालेली आहे, 5 धावा. बॉल्स फेकून झालेत या षटकातले 5. खूप चांगलं नियंत्रण या डावावर पाहायला मिळते परेरानगर टीमचं. खरं तर पहिल्यांदाच हा स्पर्धात्मक फॉर्मॅटमध्ये खेळण्यासाठी संघ आलेला आहे आणि आज आल्यानंतर असं जाणवत नाहीये की ही पहिली टुर्नामेंट आहे, म्हणजेच कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटची ही पहिली टुर्नामेंट आहे परेरानगर टीमची. आणि आता मात्र या आत्मविश्वासाच्या बळावर कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये नक्कीच सहभाग नोंदवेल परेरानगर हा संघ. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता रवी ठक्कर, उत्कृष्ट क्रिकेटपटू टिवरी संघाचे स्ट्रायकर पंच. यावेळेस मात्र एलिव्हेशन नव्हतं, फोर्स कमी पडला. क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि तिसरा फलंदाज बाद होते राहुल. बॅक टू पेव्हिलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 5 धावा NCC नायगाव. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी. भावेश सांगतोय की ये तो मेरे भाई हात का खेळ आहे. 3 विकेट्स त्याने मिळवल्यात आणि सुरुवातीचे 3 फलंदाज बाद केलेत. पहिला मनमीत, त्यानंतर योगेश आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज राहुल सुद्धा पहिल्याच षटकामध्ये बाद झालेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजेच आकाश मुंबईकर. धावसंख्या फक्त 5 आहे. तर क्रिकेटमध्ये
असे कायापालट होताना कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे. त्याचमुळे मात्र सातत्य एक महत्त्वाचा शब्द आहे प्रत्येक क्रिकेटपटूसाठी. तुम्ही बॉलिंग करा, तुम्ही बॅटिंग करा, तुम्ही फिल्डिंग करा, सातत्य राखणं गरजेचं आहे. मोठ्या स्पर्धेत खेळून मोठं होता येत नाही, छोट्या मोठ्या स्पर्धेमध्ये सातत्य राखणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या कार्याची ओळख तुम्हीच करून देऊ शकता आणि त्याचमुळे मात्र ती ओळख या ठिकाणी स्पष्टपणे दाखवली भावेशने. जबरदस्त बॉलिंग भावेशच्या वतीने पाहायला मिळाले. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर अजय येतोय. आता स्ट्राईकवर असेल बॅटर लेफ्ट हँडेड बॅटर रितेश गंगीकर. आपण जर पाहिलं तर ऑन साईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि त्यानंतर लॉंग लेगला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. तर रितेश याच्या स्ट्रेंथचा आढावा घेऊन क्षेत्ररक्षण सेट केलं गेलेलं आहे. ऑन साईडला खेचायचा आता स्ट्रोक मिस टाईम होतोय. कनेक्शन झालंय का पंच नक्कीच दर्शवतील. दरम्यान एक धाव तर कंप्लीट केली जाते विथ द बॅट. एक धाव मिळेल. धावसंख्या जाते ती म्हणजेच 6 याकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. कुठेतरी बॅटचा संपर्क होऊन शरीरावर बॉल आदळलेला आहे आणि मिस टाईम होता. स्ट्रोक अगोदर ऑफर केला गेला होता आणि बॉल थोडा उशिरा येतो. रायझिंग डिलिव्हरी आहे. मला वेग नव्हता पण मात्र पिचिंग आणि बाउन्स खूप प्रॉपर मिळतोय या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर बॉलर अजयला. सकाळपासून तो बहारदार खेळ दाखवतोय अजय ॲज अ बॉलर टीम परेरानगरसाठी. स्ट्राईकवर बॅटर असेल आकाश मुंबईकर. आपण इनफिल्डच्या आतील क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑनला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला. जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर अजून एक सामना आम्हाला कंप्लीट करायचा आहे. प्लीज रिक्वेस्ट करतो क्षेत्ररक्षकांनी देखील स्तब्ध राहा. कॅप्टनला त्याचं काम करू द्या. बॉल द्वारे त्या वॉटर विकेट जाऊ दिलंय. कुठलीच घाई गडबड नाहीये. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल आहे पंचाच्या वतीने. नियमांच्या अंतर्गत वाईट बॉल चिकून धावसंख्या जाईल एकने पुढे पोहोचेल 7 याकड्यावर. आजकाल सर्व क्षेत्ररक्षक देखील सहभाग घेतात कॅप्टनच्या डिसिजनमध्ये. मात्र तसं होऊ नये. जर वेळ वाचवायचा असेल तर कॅप्टन लीड करणं गरजेचं आहे. बॉलरने आपली कामगिरी अदा करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही फिल्डिंग करता बॉलर तयार. ऑन साईडला पुल करायचा होता आकाशला पण कनेक्शन होणं देखील तितकंच गरजेचं आहे. बॅट आणि बॉलचं समन्वय आणि ते देखील बॅटच्या मध्यावर बॉलचं आदळणं आणि त्यानंतर स्ट्रोक एक्झिक्यूट होणं हे मात्र जबाबदारीचं क्रिकेट म्हटलं जाते. पण या ठिकाणी कुठेतरी एनसीसी नायगाव संघ आतापर्यंत बॅकफुटला जाणवते. 3 गडी बाद 7 धावफलकावर आहेत. अजय क्रॉस बाटेड आहे. मैदानाच्या समतल कार्पेट ड्राईव्ह. बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये. पार त्या ठिकाणी येतोय. थ्रो करताना चुकी पाहायला मिळालेली आहे. बघा आवेशामध्ये क्रिकेट खेळून चालत नाहीये. क्रिकेट खेळताना मात्र संयम देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या ठिकाणी खूप जास्त आवेश जाणवला पारच्या माध्यमातून पण मात्र त्या ठिकाणी बॅकअप प्लॅन रेडी असल्या कारणाने मात्र ओव्हरची धाव मिळाली नाही या प्रतिस्पर्धी संघाला. एकाधावीची वाढ. धावसंख्या जाते ती म्हणजेच 8 याकड्यावर. 3 गडी बाद 8 धावा. रितेश गंगीकर जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आपण एक आढावा ठेवू शकतो की एक 35 ते 40 धावांपर्यंत जाईल एनसीसी नायगाव संघ. त्याचा आपण इतिहास पाहिला तर बॉल हवेत आहे पण हवेच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला स्क्वेअर रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय आणि रितेश गंगीकरच्या खेळीचा अंत होतोय. चौथा हैदराबाद टीम एनसीसी नायगावला धावसंख्या 8 असताना. थँक्यू विपिन दादा. तर या ठिकाणी महत्वाचं आहे प्रयत्न करत राहणं. जर तुमचा प्रयत्न यशस्वी झाला तर तुमचा संघ खुश पण तुमचा प्रयत्न जर यशस्वी झाला नाही तर प्रतिस्पर्धी खुश. खुश तर एक संघ होणारच या ठिकाणी. मात्र आता मी तर म्हणेन परेरानगर संघ हा खूप जास्त खुश असेल कारण 4 अटॅकिंग बॅटर्सला त्यांनी परत पाठवलेला आहे. 8 धावा 4 गडी बाद आणि चांगली बॉलिंग या ठिकाणी अजयची पाहायला मिळाले. अजयचे 4 बॉल्स तुम्हाला हाताळताना पाहायला मिळाले. 4ही बॉल्स तंतोतंत आणि नियंत्रित होते. 5वा बॉल राष्ट्रमोर विकेट. स्ट्राईकवर आकाश. ऑन साईडला एलिव्हेशन दिलंय पण मात्र डिस्टन्स गाठू शकला नाही. बॉल जाईल मिड विकेट रिजन मध्ये. नो मॅन स्लॅड मध्ये. 3 क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यासाठी येत आहेत. त्या कॅच कलेक्ट करण्यासाठी येत आहेत पण मात्र तिघांकडून मात्र जजमेंट घेताना चुकामुक होते आणि आता मात्र या 2 धावा वसूल केल्या जातात एनसीसी नायगाव संघाकडून. 4 किंवा 6 आल्या नाहीत तरी काय झालं 1 आणि 2 धावांच्या माध्यमातून धावफलक हलतात ठेवणं हे प्रमुख उद्दिष्ट असणारा एनसीसी नायगाव संघाचा धावसंख्या झाले 4 गडी बाद 10 धावा. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला आणि तो फेस करण्यासाठी तयार होतोय आकाश. लक्ष्मण याला देखील वगळून चालणार नाही. एक जबरदस्त मिडल ऑर्डर बॅटर एनसीसी नायगावचा. यावेळेस इनसाइड एज घेऊन बॉल जाईल स्क्वेअर रिजन मध्ये. डीप क्षेत्रक्षक पुढे येईपर्यंत 2 धावांचा कॉल होता पण मात्र थांबवलंय लक्ष्मणने. लक्ष्मणला
ठाऊक आहे अजूनही रिस्क घेण्याची काही गरज नाहीये. यानंतर 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि कुठल्याही घडीला आपण आपला खेळ बदलू शकतो आणि त्याचमुळे मात्र अजूनही संयमाचं प्रदर्शन लक्ष्मण दाखवतोय. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 11 धावा एनसीसी नायगाव. या ठिकाणी लक्षवेधी बॉलिंग दाखवले खरं तर बॉलर्सने, अजयने आणि भाविशने. आणि महत्वाचं आहे लक्ष वेधून घेणारी गोलंदाजी. कारण खरं तर आपण प्रेक्षकांना जास्तीत जास्त बॅटर्सला प्रोत्साहित करताना पाहतो आपण प्रेक्षक, पण मात्र कधी कधी बॉलर्सला देखील प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. कारण बॉलर देखील एक महत्त्वपूर्ण अंग असतो कुठल्याही संघाचा. आणि या ठिकाणी जबरदस्त बॉलिंग भाविशी आणि अजयची राहिली. आता नवीन बॉलर सॅम तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवर आणि स्ट्राईकवर असेल आकाश, जो प्रयत्न करतोय 4 धावांवर खेळतोय. फिंगर रोल केले होते, हलकासा लेग कटर बॉल हवेत आहे, स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, पण लक्ष्मणने आता सांगितले थांब, आता माझी वेळ आहे. कारण आकाशने खूप वेळ घेतला धावांना वाढवण्यासाठी. 5 बॉल्स त्याने घेतले, 5 बॉल्समध्ये 5 धावा त्याने जोडल्यात आपल्या एनसीसी नायगाव संघासाठी. धावसंख्या 4 गडी बाद 12. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि लक्ष्मण खेळपट्टीवर आहे. जबरदस्त अनुभवी फलंदाज एनसीसी नायगावचा आणि अनुभवाचं प्रदर्शन दाखवताना बॉलला स्विंग केलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. पार्थ आहे त्या ठिकाणी आणि पार्थने पायावर धोंडा मारलाय असंच मला म्हणावं लागेल, कारण महत्वपूर्ण फलंदाजाचा कॅच त्याने मिस केलाय. 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 या आकड्यावर. 4 गडी बाद 14 धावा. हाऊ डिड यू मिस दॅट कॅच? दॅट वॉज इझी वन. कलेक्शन प्रॉपर करणं गरजेचं होतं. धावसंख्या 14 धावा. पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ मिडॉनला. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेची वाढ, धावसंख्या जाते 15वर. अजूनही या डावातले 9 बॉल शिल्लक आहेत आणि वेळीच गिअर चेंज करणं गरजेचं असेल, कारण जर अजून वाट पाहिली तर मात्र तुमचा धावफलक सीमित राहील, 25 ते 30 धावावर सीमित राहील. त्याचमुळे मात्र आता आव देखा ना ताव, मला हवे माझ्या संघासाठी धाव या तत्वावर खेळावं लागेल एनसीसी नायगावला. चांगली ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे लॉंगरला. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल सीमारेषा पार. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर, त्यांना खुश करणारा हॅपी 4 ए दिल मांगे बोर चौकार. धावसंख्या झाले 4 गडी बाद 19 धावा. बॉल फेकून झाले त्या षटकातले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही या तिसऱ्या षटकाला शिल्लक आहे आणि शेवटी आकाशला यश मिळते. स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्रेट बॅटने खेळताना 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला अडवण्यासाठी पुढे पोहोचले होते, पण मात्र ते बॉलला अडवू शकले नाही आणि बॉल त्यांना हुलकावणी देऊन सीमारेषेच्या बाहेर गेलाय. धावसंख्या 19. हाफ ट्रॅकर आहे, पुल केलाय, पण पॉवरफुल ठरेल का? पुन्हा एकदा पार देतोय, पण आता मात्र कुठलीच चूक करणार नाही ह्याच प्रतिज्ञा त्या ठिकाणी त्यांनी घेतली होती. आणि आता मात्र आकाश झेलजीच्या स्वरूपात बाद होतोय. बसतोय 5वा आदरा एनसीसी नायगाव टीमला धावसंख्या 19 असताना. तुमच्याकडे कला कौशल्य आहे म्हणून तुम्हाला तुमच्या संघामध्ये निवडण्यात आलेलं आहे आणि सॅम तेच प्रदर्शन करतोय आणि चांगलं काम खास करून पार्थ करतोय. कारण जेव्हा क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजांना मिळते त्यांचा आत्मविश्वास दुणावत असतो आणि हेच कुठेतरी केलंय पार्थने. अनुभव आहे पार्थकडे, पण या अगोदर चूक झाली होती, पण त्यानंतर त्या चुकीला मिटवण्यासाठी सक्षम प्रयत्न केले गेले आणि आता मात्र झेलचीच्या स्वरूपात बाद केले आकाशला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश जातोय, जो नॉन स्ट्राईक एंडला असणारा शेवटचा बॉल असेल. या तिसऱ्या षटकाला धावसंख्या झाले एनसीसी नायगाव टीमची 5 गडी बाद 19 धावा. ऑन साइडला यावेळेस पूल केले क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेग रिजन मध्ये आहे. कॅच कलेक्ट केला जाईल, पण त्या ठिकाणी मात्र बॉडी बॅलन्स चुकलाय. बॉल हातातून निसटलाय. 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहे. तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जाईल का? तर नाही. 2 धावा, 2 ची वाढ. खरं तर अजून षटकार मागे होता, बाउंड्री मागे होती, पण कुठेतरी त्याचा जजमेंट चुकलंय. अनुभवाची कमतरता जाणवली आहे, पण एफर्ट चांगले होते, खरंच चांगले प्रयत्न होते. खरं तर कॅच मिस झालाय, पण धावा देखील आपल्या संघासाठी वाचवल्यात. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या झाले एनसीसी नायगावची 5 गडी बाद 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स एनसीसी नायगाव आफ्टर 3
स्टील 6 balls आर रिमेनिंग टू प्ले ऑफ दिस फर्स्ट इनिंग. शेवटचे षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार होतोय पार्थ. बघा हुकुमचा एका प्रत्येक संघामध्ये एकच असतो. तो हुकुमचा एका एनसीसी नायगावचा योगेश ठरेल की लक्ष्मण ठरेल ते पाहूया. नॉन स्ट्राईकला लक्ष्मण असेल आणि स्ट्राईकला योगेश असेल. पार्थ बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस मात्र लॉंग सीमारेषा पार, दमदार असरदार गगनचुंबी योग्य तो वेळी आलेला योग्य तो षटकार. 6ची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वर. गोष्टी महत्वाच्या आहेत. हा शेवटचं षटक आहे. शेवटचे षटक आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल एनसीसी नायगाव. पण पार्थ याचं देखील चांगलं कौतुक असायला हवं, कारण सकाळपासून चांगली बॉलिंग केली. पण या घडीला ओव्हरपिच बॉल हातावतोय पुन्हा एकदा दुसरा, बॅक टू बॅक दुसरा. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी योगेशची. बॅक टू बॅक 2 षटकार घेतले. या सामन्याचं रंगरूप बदलण्याचं काम या ठिकाणी योगेशने केलेलं आहे. 3 षटकांपर्यंत बॅकफुटला होता एनसीसी नायगाव हा संघ आणि 2 बॉल्स मध्ये फ्रंट फुटवर आलाय. धावसंख्या झाले 33 धावा, 5 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या तर भावेशने 3-5, अजयने दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या, सॅमने खर्च केल्या 10 आणि पार्थने आता 2 बॉलवर खर्च केल्या 12 धावा. क्रिकेट म्हणूनच या वेगळेपणासाठी ओळखलं जातं आणि कित्येक प्रेक्षकांचा प्रेम प्रतिसाद या क्रिकेटला मिळालेला आहे. कारण कुठल्याही घडीला तुम्ही तुमचा पलटवार दाखवू शकता आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी चांगलं कार्य करू शकता. तुमचा क्रमांक कितवाही असू द्या, तुमच्या बॅटिंग लाईनअप मध्ये मात्र ज्या क्रमांकावर तुम्हाला पाठवण्यात आलेला आहे त्या क्रमांकावर मात्र तितकाच जबाबदारीचा खेळ करणं गरजेचं आहे. आणि म्हणतात ना की दिवा मातीचा असू द्या किंवा दिवा सोन्याचा असू द्या, प्रकाश तितकाच देतो. तुम्ही कुठल्याही क्रमांकावर जाऊ द्या, तुमचा खेळ मात्र तुमच्या संघाची ओळख बनते. आणि आता मात्र जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी योगेशचं पाहायला मिळालं. धावसंख्या 33 धावा. पार्थ पुन्हा एकदा कमबॅक करेल का या महत्वपूर्ण सामन्यामध्ये, कारण 3 गोलंदाजांनी जबाबदारीची जाणीव ठेवताना चांगली बॉलिंग केली आहे. पार्थ ओव्हर द विकेट, फिंगर रोल केले. यावेळेस मात्र गती परिवर्तन आणि खरंच चांगला बॉल होता. खरं तर गती परिवर्तन करताना एक रिस्क असते. तुमची पिचिंग प्रॉपर झाली पाहिजे, कारण बॉलला तुम्ही फ्लाईट दिलेली असते आणि फ्लाईट देताना चांगली पिचिंग आहे. हलकासा लेग कटर बॉल, चांगल्या कमबॅक या ठिकाणी पार्थचा पाहायला मिळालाय. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार खर्च केल्यानंतर पार्थ पुन्हा एकदा प्रामाणिकपणे या डावामध्ये परत येण्याचा प्रयत्न करतो, या षटकामध्ये परत येण्याचा प्रयत्न करतो. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपल्या संघाची जबाबदारी ओळखताना चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. धावसंख्या थांबली आहे 33 वर. पुन्हा एकदा फिंगर रोल केले जरूर, पण बॉल लेग स्टिक सोडून जातोय. त्याचमुळे पंचाच्या वतीने वाईट बॉलची खूण. धावसंख्या जाईल 1 ने पुढे आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या झाली ती म्हणजेच 34 धावा. एकमेकांच्या खाणाखुणा ओळखणं गरजेचं आहे. खरं तर 2 संघ एकमेकांसोबत पहिल्यांदाच आले, त्याचमुळे खाणाखुणांचा अभ्यास नसेल एकमेकांचा. टॉपेज त्या ठिकाणी जीवन होता. जीवनला बीट करून बॉल मागे जातोय. दरम्यान एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न केला जातो. 2 फलंदाज एका साईडला आहेत, पण मात्र जीवन त्या ठिकाणी थोडं स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आहे. 2 धावांची वाढ, धावसंख्या दोन्ही जाईल पुढे आणि पोहोचेल 36 या आकड्यावर. 5 गडी बाद, 36 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या डावातला. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते आणि ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघांचं हे नियोजन मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते, कारण कालपासून आजपर्यंत पाहिलं तर शेवटच्या क्षणांपर्यंत सामने पोहोचलेत आणि 76 धावांचा पाठलाग देखील करताना पतुपेकर संघ फक्त 3 धावांनी पराभूत झालेला आहे. तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवणाऱ्या ठरत आहेत. पार्थ ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. धावचीच्या स्वरूपात एका फलंदाजाला परतावा लागेल आणि तो फलंदाज ठरतोय योगेश. पण योगेशने आपली कामगिरी चोख अदा केली. कुठेतरी बॅकफुटला होता एनसीसी नायगाव संघ, त्या संघाला फ्रंटफुटवर नेण्याचा खूप चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट केलेला आहे. घंटो का काम मिनिटो में केलेला आहे. ते म्हणजेच बॅटर योगेशने. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला असेल, तो म्हणजेच आता पोहोचतोय कार्तिक, जातोय नॉन स्ट्राईक एंडला. धावसंख्या थांबले ती म्हणजेच 36 या आकड्यावर. 36 रन्स. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला, जो फेकण्यासाठी सज्ज होते पार्थ ओव्हर द विकेटनं आणि स्ट्राईकवर असेल बॅटर लक्ष्मण, जो खेळतोय 5 धावांवर. 6 गडी बाद, 36 धावा एनसीसी नायगाव. यावेळेस लक्ष्मणचा धटाका पाहायला मिळतोय. बॉल जातोय लॉंग ऑन, क्लिअर करतोय आणि अशा पद्धतीने पंचांचा डिसिजन होतोय. 4 धावांसाठी चौकार आणि याच चौकाराच्या माध्यमातून धावफलक पोहोचतोय. तो म्हणजेच 40 या आकड्यावर जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय टीम परिरानगर संघासमोर आणि त्या 41 धावा पूर्ण करायला लागतील 24 बॉल्स मध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो.
चला फील्ड सेट करून घ्या. एनसीसी नायगाव 41 धावांची गरज आहे परिरानगर संघाला आणि 24 बॉल्समध्ये त्या 41 धावा पूर्ण कराव्या लागतील. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा प्रमुख नियम आहे आणि त्याचमुळे मात्र 41 रन्स क्लिअर करायचे आहेत. चला मॅच ऑन करायची आहे. 24 बॉल्स 41 धावांची गरज विजयासाठी आणि प्रथम गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर रितेश गंगीकर, स्ट्राईकवर असेल पार्थ आणि नॉन स्ट्राईकला असेल दर्शन. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर आता गलीला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. पॉईंटला एक आहे. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक सेट केला गेलेला आहे. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक असेल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आता हळूहळू मागे येतोय. लॉंग ऑफपर्यंत तो पोहोचतोय. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला लॉंग ऑनला पाहायला मिळेल आणि ऑन साईडला आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. तर यस एक फील्ड पोझिशन चांगली सेट केली गेलेली आहे. पाहूया या फिल्डर्सला भेदून बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी होतोय का पार्थ आणि दर्शन. आणि पहिला बॉल फेकण्यासाठी बॉलर सज्ज होतोय. रितेश टू पार्थ. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. 24 बॉल्स 41 धावांची गरज. छोटासा रनअप रितेशचा, ट्रेडिशनल बॉलर एनसीसी नायगावचा. हलक्या त्याने बॉलला कट केले. शेवटच्या क्षणाला बॉल जाईल पॉईंट रिजनमध्ये. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप करेपर्यंत एकदा नक्कीच पूर्ण केली जाईल. महेंद्र बगे त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. खूप चांगलं टेक्निकल काम वारंवार त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं आहे. 3 तासांची अथक मेहनत त्यांनी केली आणि पुन्हा एकदा आपण ऑन ट्रॅक आलेलो आहोत. धन्यवाद. धावसंख्या 1 झाले. बॉलर तयार रितेश गंगीकर. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. हुक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय. दरम्यान 2 धावांचा प्रयत्न पूर्ण केला जाईल. बॉल हातानेच्या सहाय्याने आतमध्ये ढकलला जातोय. 3ऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. 4थ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का तर नाही. 3 धावा हा देखील महत्वाच्या असतील, मौल्यवान असतील या पहिल्या षटकामध्ये. कारण चुकीचा बॉल हाताळला गेला होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॉल होता आणि संधी मिळाली होती बॅटरला मोठा फटका खेचण्याची, पण एक्झिक्युशन मध्ये थोडीशी कमतरता जाणवली आणि हा चौकार आहे. यस अंपायरचं ऑफिशियल फायनल डिसिजन आलेलं आहे की बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊन आत ढकलला गेलेला आहे. त्याचमुळे या 4 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 या आकड्यावर. दर्शनच्या बॅटमधून हा चौकार तुम्हाला पाहायला मिळालाय. जर आपण अभ्यासपूर्ण खेळीचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 10 धावा खर्च जडाव्या लागतील. ते म्हणजेच परिरा नगर या संघाला. पाहूया कशा माध्यमातून हे समीकरण सोडवलं जाईल. ओहो ऑन साइडला स्विंग केलंय. यावेळेस बॉल जातोय डीप विकेट सीमारेषेच्या अलीकडे. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. योगेश राहुलच्या माध्यमातून यावेळेस थ्रो चुकतोय. अचूक दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण कधी म्हणतो, जेव्हा बॉल अडवून तुम्ही योग्य त्या एंडला अचूकतेने फेकाल तेव्हाच ते क्षेत्ररक्षण अचूक दर्जाचं होत असते. या ठिकाणी 2 धावा मिळतात. म्हणजे या ठिकाणी 3 धावा मिळालेल्या आहेत आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. ते म्हणजेच या ठिकाणी क्षेत्ररक्षक राहुलने. क्या बात आहे राहुल. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट डीप मिड विकेट रिजन मध्ये राहुलच्या वतीनं पाहायला मिळालेत. धावसंख्या थांबली ती म्हणजेच 8 या आकड्यावर. धावसंख्या 8 झाले. रितेश ओव्हर द विकेट. चांगला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर आहे, पण मात्र नियंत्रण चुकलंय. वाईड लाईन ओलांडणारा बॉल आहे आणि लाईन बिलॉंग्स टू अंपायर. आणि पंचांनी मात्र लाईन चेक केले आणि वाईड बॉलची खूण केले. बघा पिचिंग प्रॉपर असून चालत नाही. कधी कधी तुमचं वळणावर नियंत्रण देखील असणं गरजेचं आहे. जर तुम्ही आउटकटर बॉल हाताळत आहे तर तुम्ही कुठल्या क्रीजवर कुठल्या पिचिंगवर हाताळत आहे ह्याच्यावर देखील प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी पिचिंग हलकीशी आउटसाइड द ऑफस्टिक होते. त्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट होते. पंचांनी लगेच वाईड बॉलची खूण केली. धावसंख्या झाली 9. स्ट्रोकसाठी जागा बनवली. बॉलला ग्लाइड केले गली रिजन मध्ये. एका हातात बॉल स्टॉप करेल, मला थ्रो करेल तोपर्यंत फक्त एक धाव मिळते. धावसंख्या झाली बिनबाद 10 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांचं लक्ष असेल टीम परिरा नगर समोर. आणि स्ट्राईकवर दर्शन ज्याने जबरदस्त स्ट्राईक रेटने खेळ केला आतापर्यंत. 350च्या स्ट्राईक रेटने दर्शन खेळतोय. पाहूया अजून जास्त वेगाने फलंदाजी होईल का दर्शनची. रितेश
स्विच हिट अँड इट हिट स्वीट हिट. बॉल जाईल डीप पॉइंट सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. आयडियल बॉल फॉर स्विच हिट असंच आपण म्हणू शकतो, कारण हाफ ट्रॅकर होता, आखूट टप्प्याचा बॉल होता आणि योग्य त्या वेळी स्वतःला स्विच केलंय दर्शनने आणि स्विच करताना काय दर्जेदार गॅप शॉट सिलेक्शन आलंय आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक 14 वर जाऊन पोहोचते. जबरदस्त बॅटिंग दर्शनची. 3 बॉल्समध्ये त्याने आपल्या संघासाठी 11 धावांचं योगदान दिलंय, धावा बनवल्यात. यावेळेस प्ले अँड मिस. पुन्हा एकदा शफल होऊन क्रीज बॉक्सच्या कोण्यावर जाऊन ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न करत होता दर्शन. प्रयत्न फसतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली बिनबाद 14 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 27 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 18 बॉल 27 धावांची गरज. तुमचं अस्तित्व ओळखणं गरजेचं आहे. या मैदानावर तुम्हाला तुमचं अस्तित्व ठेवायचं असेल. फर्स्ट ऑफिशियल कॉल असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला तुम्ही वेळ घेतायत असं पंचांच्या वतीने या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. तर बघा वारंवार पंचांच्या वतीने सेकंड कॉल असेल, थर्ड कॉलला पेनल्टी दिली जाईल. धावसंख्या एका षटका समाप्तीनंतर बिनबाद 14 धावा. जिंकण्यासाठी 27 ची गरज आहे. बॉल शिल्लक असेल 18. स्ट्राईकवर बॅटर असेल पार्थ, खेळतोय 2 धावांवर आणि नॉन स्टेकला दर्शन 11 वर खेळतोय. यावेळेस मात्र स्लाइस केलंय बॉलला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. 2 शतश बॉलला चेस करेल. बॉल थर्ड मॅन एरिया क्लिअर करतोय आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर मिळतोय दर्जेदार चौकार. प्रशंसा करावी तितकी कमी या ठिकाणी पार्थची आणि दर्शनची, कारण अनुभवी खेळाडू असलेला संघ एनसीसी नायगावचा तुमच्या समोर आहे. पण मात्र कुठलीच तमा न बाळगता या ठिकाणी दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय परेरा नगर या टीमचा. पार्थच्या 6 धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या आणि दर्शनच्या 11 धावा एक चांगली स्टार्ट मिळवून देण्यासाठी तितक्याच समर्पक होत्या. एक चांगली पार्टनरशिप पार्थ आणि दर्शनची. विकेटचा शोध घ्यावा लागेल टीम एनसीसी नायगावला. विकेटचा शोध घेतला जाईल का? लेग स्लिपला क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि कॅच कंप्लीट करतो आणि पार्थच्या खेळीचा अंत होतो. पहिला आदरा बसतोय टीम परेरा नगरला. धावसंख्या 18 असताना धावसंख्या 1 गडी बाद 18 झाले आणि 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला फलंदाज तुम्हाला आता खेळपट्टीवर जाताना पाहायला मिळतोय. पण तो इतिहास आहे. तुम्ही काल काय केलंय, दुपारी काय केलंय, सकाळी काय केलंय याला तितकंच महत्त्वाचं नसते, पण आता तुम्हाला काय करायचंय हे महत्त्वाचं आहे. कारण ही नॉकआउट स्टेज आहे आणि नॉकआउट स्टेजमध्ये दोन्ही संघांना विजयी व्हायचंच आहे आणि तो समर्पक प्रयत्न या ठिकाणी लक्ष्मणचा पाहायला मिळाला. लक्ष्मणच्या पहिल्या बॉलवर चौकार खेचला होता, त्यानंतर मात्र जेलचीच्या स्वरूपात बाद झालाय तो म्हणजेच पार्थ आणि पार्थची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजेच जीवन. 1 गडी बाद 18 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 16 बॉल 23 ची गरज. बॉलर तयार लक्ष्मण ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्लाइस केलंय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. गुड कॅच ऑफ क्वालिटी. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. दर्शनच्या खेळीचा अंत होतोय आणि आता मात्र परेरा नगर संघ संकटात सापडतोय. 2 गडी बाद 18 धावा आणि आता जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 15. म्हणून पुन्हा एकदा तोच उल्लेख करावा असं वाटतो की म्हणून क्रिकेट तुम्हा सर्वांना आवडते. कारण या ठिकाणी असं वाटलं होतं की वन साइड बॅटिंग चालू आहे पार्थ आणि दर्शनची, पण त्यानंतर पार्थचा विकेट डाऊन झाल्यानंतर दर्शनला देखील राहवलं नाही आणि पार्थची साथ देण्यासाठी दर्शन देखील बाद होऊन मैदानाच्या बाहेर येतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता अजय जातोय. 2 फ्रेश बॅटर्स मैदानाच्या बाहेर
मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत आणि 2 सेट बॅटर्स मैदानाच्या बाहेर आलेले आहेत. म्हणून आता कुठेतरी एक जमेची बाजू ठरणार आहे टीम एनसीसी नायगाव संघासाठी. पुन्हा एकदा कमबॅक मिळवण्याची एक सुवर्ण संधी आलेली आहे आणि हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय लक्ष्मण आणि तो फेस करण्यासाठी स्ट्राईकवर असेल बॅटर अजय. धावसंख्या 2 गडी बाद 18. परिरानगर ऑफ स्टिकच्या बाहेर आहे, ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. आउट कटर बॉल अटॅकने हाताळला गेलेला आहे. जास्तीत जास्त गोलंदाजाचा कल हा आउट कटर बॉलवर आहे, पण मात्र नियंत्रण तितकंसं जाणवत नाहीये. या ठिकाणी पुन्हा एकदा लक्ष्मण ती चूक करतोय. वाईड लाईन ओलांडणारा हा बॉल तो हाताळतोय आणि 1 धावेची वर. धावसंख्या 2 गडी बाद 19 धावा. परिरानगर टीम ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. वी कॅन से स्विंग अँड मिस. जबरदस्त बॉलिंग. शोल्डर आणि व्रिस्टचा चांगला वापर. गुडलेंडला पिचिंग आणि त्यानंतर प्रॉपर रिझल्ट लक्ष्मणच्या माध्यमातून मिळतोय. चांगली बॉलिंग आतापर्यंत ठरली, कारण पहिल्या बॉलवर चौकार आलाय. फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या या षटकामध्ये आतापर्यंत. चांगली क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आकाश आहे. त्या ठिकाणी थोडासा फंबल झालाय जरूर, पण मात्र जास्त नुकसान होणार नाही, कारण एकच धाव पूर्ण करण्याची मनीषा ठिकाणी अजयची पाहायला मिळाली आणि त्याच्या सोबतीला जीवन मात्र आता स्ट्राईकवर थांबतोय. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकात. धावसंख्या झाली 2 गडी बाद 20 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असेल 13 बॉल 21 धावांची गरज. जीवन सर्वात जास्त भरवशाचा खेळाडू परिरानगर या संघाचा. आणि पाहूया लक्ष्मण आणि जीवनचं हे कॉन्टेस्ट कसं रंगते. क्रॉस बटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, बॅटला फोर्स दिला होता, पण बॉल देखील तितकाच वेगाने रोटेट होतोय. यष्टिरक्षकाच्या हाताचा विसावा घेतोय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर परिरानगर टीमची धावसंख्या झाली 2 गडी बाद 20 धावा आणि जिंकण्यासाठी 12 बॉल्समध्ये 21 धावांची गरज टीम परिरानगरला. आता परिणाम या सामन्याचा काय असेल याकडे तर सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, पण मात्र मैदानाच्या आतमध्ये तुमचे प्रयत्न थांबले नाही पाहिजे, कारण जय पराजय तर होणार आहेतच, पण मात्र शेवटच्या क्षणापर्यंत झुंजत देण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या खेळाडूंनी करायचा आहे. पाहूया आतापर्यंत तर समसमान अशा अवस्थेमध्ये दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत, पण जिंकेल तो एकच संघ. आता बॉलर येतोय बॉलिंग ट्रॅकवर आकाश मुंबईकर, स्ट्राईकवर असेल बॅटर अजय. आणि या तिसऱ्या षटकामध्ये कुठला संघ वरचढ ठरतोय हे देखील पाहूया. यस, पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट, पण आपण पाहू शकतो उजव्या त्याच्या बॅटरसाठी आउट कटर बॉल आणि पहिला बॉल वाईड हाताळला जातो आकाशकडून. धावसंख्या 21 झाले, 2 गडी बाद, अजूनही 20ची गरज 12 बॉल्समध्ये. चांगला बॉल कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय अजय. बॅक टू डग आउट. कुठेतरी छेडखानी करण्याचा प्रयत्न केला गेला, स्ट्रोकसाठी जागा बनवली होती, पण मात्र स्पिनचा अंदाज काही घेता आला नाहीये आणि त्याचमुळे बॅटचं हलकसं एज घेऊन बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतोय आणि तिसरा विकेट डाऊन होतोय टीम परिरानगरचा. आणि चांगला कमबॅक या ठिकाणी आकाश मुंबईकरचा आपल्या एनसीसी नायगाव या टीमसाठी पाहायला मिळतोय. खरं तर खूप कमी स्पिन अटॅक बॉलर्स आपण पाहतो टेनिस विश्वामध्ये, आणि त्यातल्या त्यामध्ये एक चांगली रिस्क घेतली होती कॅप्टन कडून की आपण स्पिन अटॅक यूज करायला हवा, आणि ती रिस्क घेतल्यानंतर यश देखील मिळते एनसीसी नायगाव या टीमला. आता 21चा आपण विचार केला तर जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे अजूनही 21 धावांची गरज, 20 धावांची गरज आहे आणि बॉल्स शिल्लक असणार आहेत 11 बॉल्स 20 धावांची गरज. दोन्ही संघ मात्र अजूनही नियंत्रणामध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. नियंत्रण दोन्ही संघांचं या सामन्यावर आहे, पण आता नियंत्रण बॅटर्सचं किती खेळपट्टीवर पाहायला मिळते, बॉलरचा स्वतःच्या शैलीवर किती पाहायला मिळते हे देखील तितकंच महत्त्वाचं असेल. तर या ठिकाणी नियंत्रण या अगोदरच्या बॉलवर आकाश मुंबईकरचं पाहायला मिळालंय. नवीन फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये सॅम खेळपट्टीवर आलाय, आढावा घेतोय क्षेत्ररक्षकांचा की कुठल्या क्षेत्रात मला जास्तीत जास्त धावा मिळतील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आकाश. पुन्हा एकदा कट केलाय बॉलला, गॅप मधून बॉल जिरून जाईल बॅकवर्ड पॉइंट सी मारेशा पार, गोळीच्या वेगाने मिळतील धावा 4. चौकार. जर तुम्ही संधी दिली
तर त्या संधीचा फायदा उचलला जाईल. तुम्ही बोट दिलं तर तुमचा हात पकडला जाईल. या ठिकाणी मात्र पूर्णपणे संधी दिली होती सॅमला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याची आणि त्या संधीचा उपभोग घेताना आपल्या संघासाठी मौल्यवान अशा 4 धावा वसूल केलेल्या आहेत आणि धावफलक पोहोचवलाय तो म्हणजेच 25 या आकड्यावर जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असेल आणि बॉल शिल्लक असतील 10 बॉल्स 16 धावांची गरज. या ठिकाणी वरिष्ठ खेळाडू खेळपट्टीवर असताना देखील या ठिकाणी स्वतःची जबाबदारी ओळखतोय सॅम आणि जीवन सारख्या आक्रमक फलंदाजाला अजूनही तितकीही संधी मिळाली नाहीये. पण मात्र संघशक्तीवर विश्वास ठेवला जातोय परिरागर संघाकडून आणि संघशक्तीचा विश्वास सॅम या ठिकाणी सार्थ करतोय. पण आकाश कमबॅक करेल का? या अगोदरच्या बॉलवर विकेट मिळाली होती त्यानंतर चौकार खर्च करतोय. आता पलटवार पाहायला मिळेल का आकाशचा? पाहूया. कारण पुन्हा एकदा असं वाटतंय पॅव्हिलियन बॉक्स मधून सेट होऊन आलाय की काय बॅटर सॅम. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आकाश पुन्हा एकदा सर्फ स्ट्रोक साठी जागा बनवून दिली. बॉलला पाठवलाय स्वीपर कव्हर सीमारेषा पार. चुकीचा बॉल आणि त्या चुकीच्या बॉलवर मात्र योग्य तो समाचार. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार 4 ची वाढ धावसंख्या जाते 29 या आकड्यावर जिंकण्यासाठी 12 ची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 9. आता इक्वेशन हळूहळू का होईना सोपं होत चाललेलं आहे टीम परिरानगर या संघासाठी. त्याचमुळे आता जोखीम पत्करणं गरजेचं आहे ती म्हणजेच एनसीसी नायगाव संघाला. सरळ सरळ तुम्ही या ठिकाणी 2 वेळा चान्स दिला बॅटर्सला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा आणि त्याच संधीचा फायदा उचलताना काय जबरदस्त खेळ केलेला आहे. 9 बॉल्समध्ये 12 ची गरज आहे. 9 बॉल्स 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. तीन गडी बाद 29 धावा. परिरानगर टीम सकाळपासून एक चांगलं प्रदर्शन करते मैदानाच्या आतमध्ये. अविस्मरणीय अनुभव असेल त्यांचा आजच्या दिवसातला. खरं तर जिंका किंवा हारा पण आज सकाळपासून मोठमोठ्या संघांना परास्त करण्याची किमया या ठिकाणी परिरानगर संघाने सकाळपासून दाखवलेली आहे. आता 9 बॉल्स 12 धावांची गरज. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. खरं तर स्कूपचा अंदाज होता पण मात्र अंदाज पवित्र व्यवस्थित एक्झिक्यूट करता आला नाहीये. बॉल थोडासा उशिराने बॅटवर आलेला आहे आणि त्या ठिकाणी फक्त 1 धावमध्ये धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचते. 8 बॉल्समध्ये 11 धावांची गरज आहे. 8 बॉल 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा आपण उगवत्या सूर्यालाच नमस्कार करत असतो मावळत्या नाही. तर त्यामुळे तुमचा जर जय जयकार करायचा असेल करून घ्यायचा असेल तर या सामन्यामध्ये विजय मिळवावा लागेल. आणि पाहूया स्ट्राईकवर असेल जीवन नॉन स्ट्राईकला असेल जय आणि यावेळेस मात्र स्विच शीटचा फटका आहे. एलिव्हेशन मिळालंय. बॉल मात्र जातोय स्वीपर कव्हर षटकारच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर जीवनच्या माध्यमातून. खर तर आम्हाला देखील विश्वास बसत नाही की जीवन उजव्या हाताचा बॅटर आहे की डाव्या हाताचा आहे. कारण डाव्या हातावर खूप चांगला खेळतोय. स्वीपर कव्हर एरिया क्लिअर करतो. धावसंख्या झाली ती म्हणजेच 36 वर. पुन्हा एकदा आपण बॅटच्या टोला करेक्ट होतोय. बॉल जाईल मिड ऑफ रिजन मध्ये. त्या ठिकाणी चेस तर केलाय आकाशने पण तो चेस इनकम्प्लीट राहिलेला आहे. 2 धावांचा प्रयत्न पूर्ण केला जातोय. 2 धावांची वर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 या आकड्यावर जिंकण्यासाठी आता 6 बॉल्स मध्ये 3 धावांची गरज. 6 बॉल्स 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला लगेच बॉलर पाठवून द्या कारण यानंतर अजून एक सामना आम्हाला कंप्लीट करायचा आहे. दोन्ही संघासाठी एवढंच सांगेन की हिमतीने राहा पण हिंमत हरू नका. दोन्ही संघांसाठी एवढंच सांगेन हिमतीने राहा पण हिंमत हारू नका. आता दोन्ही संघ या चढाओढीमध्ये आहेतच. 6 बॉल्स मध्ये 3 धावांची गरज असताना बॉलिंग ट्रॅकवर मनमीत घुसेकर तुम्हाला पाहायला मिळतोय आणि स्ट्राईकवर बॅटर असणार आहे सॅम ज्याने आतापर्यंत 9 धावांचं महत्वपूर्ण योगदान ऍज अ बॅटर दिलंय. आणि त्याच्या सोबतीला जीवनने काय जबरदस्त खेळ केलाय. जीवनने दिलंय 8 धावांचं योगदान आणि मोक्याच्या क्षणाला जीवन खेळतोय. चांगला बॉल बघा. स्ट्रोक साठी जागा बनवली. इनसाइड आउट होऊन खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पण मात्र प्रयत्न फसतोय. पवित्र्यामध्ये चूक जाणवलेली आहे. पहिला बॉल आपल्या नावावर केलाय मनमीतने. अजूनही खूप वेळा संधी मिळणार आहे. 5 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. आपल्याला आपल्या आयुष्याला सर्वोत्तम षटक हाताळायचा आहे. हाच प्रयत्न मनमीतचा नो बॉल आहे. आणि आता मात्र
पुन्हा एकदा सामना कलाटणी घेतो, या 2 धावा मिळतील. आता स्कोर लेवल झालेला आहे आणि सामना कलाटणी घेतोय. ओव्हरस्टेपिंगचा नो पंचाच्या वतीने घोषित केला गेलेला आहे. आणि आता मात्र थोडासा नाराज निराश असेल एनसीसी नायगाव हा संघ, कारण सुरुवातीला चांगला खेळ झाला होता. तिसऱ्या षटकामध्ये मात्र जबरदस्त बॅटिंग परेरा नगर संघाची राहिली, त्याचमुळे आता जवळपास विजयाच्या समीप पोहोचतोय, तो म्हणजेच एनसीसी नायगाव संघाच्या विरोधात खेळताना परेरा नगर हा संघ. चांगला बॉल या ठिकाणी मनमीचा फ्री हिटच्या बॉलवर मात्र समाचार घेता आला नाहीये. बॉल शिल्लक आहेत या षटकातले अजूनही 4 बॉल शिल्लक, 1 धावेची गरज आहे. 4 बॉल्समध्ये 1 धावेची गरज आहे. 4 balls 1 run required to win. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एज तर लागते आणि 1 धाव कंप्लीट सुद्धा होते आणि अशा पद्धतीने जिंकतोय परेरा नगर संघ. परेरा नगर संघाचं खरंच कौतुक करायला हवं. हार्ड लक एनसीसी नायगाव, चांगलं लढलात तुम्ही, चांगलं खेळलात तुम्ही, पण काही चुका झाल्यात, त्या चुकांवर मात्र नक्कीच काम करणं गरजेचं आहे. तर यायचं टॉससाठी श्री सत्य स्पोर्ट्स कोपरी आणि परेरा नगर लगेच टॉस क्लिअर